दुसरीकडे उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज आहे. मान्सून अंदमानात पोहोचेल तर तो केरळमध्ये धडकेल. एल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि पॉझिटिव्ह ओशन डायपोलमुळे पाऊस लवकर येणार. शेतकरी बांधवांना नमस्कार. तुम्ही पाहता तर एल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत नेमकी मान्सूनचा विषय काय चालू आहे. आता जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण येत्या काही दिवसात तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे मोठे हवामान बदल घडणार आहे. एका बाजूला तापमान 48°C पर्यंत पोहोचण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी या दोघांसाठी ही परिस्थिती निर्णायक ठरणार आहे. हवामान विभागाने 2026 सालाच्या मान्सूनबाबत अंतिम अंदाज जाहीर केला असून या अंदाजानुसार यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल निनोचा प्रभाव कमी होत असून पॉझिटिव्ह ओशन डायपोल सक्रिय होत असल्यामुळे पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून अंदमान परिसरात पोहोचू शकतो. त्यानंतर तो जलद गतीने पुढे सरकत केरळ किनाऱ्यावर अपेक्षेपेक्षा लवकर धडक देण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार असून राज्यात पावसाळ्याची सुरुवात नेहमीपेक्षा आधी होऊ शकते. महाराष्ट्रासाठी विशेषतः कोकण किनारपट्टी आणि दक्षिण भागात मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आखाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते. तसेच शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व सकारात्मक संकेतादरम्यान एक गंभीर इशारा देखील देण्यात आला आहे. मान्सून येण्यापूर्वी राज्याला तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील सुमारे 20 जिल्ह्यांमध्ये तापमान 45 ते 48°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती केवळ सामान्य उष्णतेची नसून हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेची तीव्र लाट आहे. या परिस्थितीमागील मुख्य कारण म्हणजे हीट होम ही हवामान प्रणाली आहे. जेव्हा एखाद्या प्रदेशावर उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते आणि गरम हवा त्या भागात अडकून राहते, तेव्हा तापमान सातत्याने वाढत राहते आणि कमी होण्याची शक्यता कमी होते. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पार 45° पुढे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या उष्णतेचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. उष्माघात, डिहायड्रेशन आणि अचानक तब्येत बिघडण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे आणि लहान मुले तसेच वृद्ध व्यक्तींची विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व परिस्थितीत आणखीन एक मोठा धोका समोर येत आहे, तो म्हणजे संभाव्य चक्रीवादळ. मे महिन्याच्या मध्यात म्हणजे 14 ते 21 मे दरम्यान अरबी समुद्रात एक अशी शक्तिशाली हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पुढे जाऊन चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. विशेषतः 20 आणि 21 मे या 2 तारखा अत्यंत संवेदनशील मानल्या जात आहेत. या काळात किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो. याचा थेट परिणाम मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे परिस्थिती अशी निर्माण होत आहे की एका बाजूला तीव्र उष्णता, त्यानंतर वादळी वारे आणि मुसळधार पाऊस आणि त्यानंतर मान्सूनची सुरुवात असा सलग बदल राज्यात पाहायला मिळू शकतो. यंदाचा मान्सून लवकर येणार असला तरी त्याचा प्रवास पूर्णपणे सुरळीत राहिलाच असे नाही. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती वाढू शकते, मात्र त्याच वेळी त्याच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता देखील येत आहे. याचा थेट परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो. हवामान अंदाजानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते. त्यामुळे राज्यात पावसाचे वितरण असामान्य राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी या परिस्थितीत महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे की मान्सूनची तारीख जाहीर झाली असली तरी घाईघाईत पेरणी करणे टाळावे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पुढील शेतीविषयक निर्णय घ्यावेत. आता पुढील भागात आपण सविस्तर पाहणार आहोत की नेमके कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस सुरू होणार आहे, कोणत्या भागात सर्वाधिक आणि कोणत्या भागात सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच चक्रीवादळाची दिशा आणि त्याचा अंतिम परिणाम काय असू शकतो. आता मुख्य अपडेट स्पष्टपणे समजून घेऊया की महाराष्ट्रात मान्सून नेमकी कधी सक्रिय होणार आहे आणि जिल्ह्यानिहाय परिस्थिती कशी असणार आहे. हवामान विभागाच्या अंतिम अंदाजानुसार यंदा मान्सूनचा प्रवास वेगाने होण्याची शक्यता आहे, मात्र हा प्रवास पूर्णपणे स्थिर राहणार नाही. त्यामुळे पावसाची सुरुवात जलद होईल तर वितरणामध्ये असमतोल दिसू शकतो. सर्वप्रथम वेळापत्रक समजून घेणे महत्त्वाचे आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून अंदमान परिसरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे 7 ते 10 दिवसात तो केरळ किनाऱ्यावर धडक देईल आणि त्याच्यानंतर पुढील 5 ते 7 दिवसात कोकण किनारपट्टीवर प्रवेश करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री मे महिन्याच्या शेवटी ते 3 जून दरम्यान होऊ शकते. आता जिल्ह्यांनी या परिस्थिती पाहूयात. कोकण विभागातील मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मान्सून सर्वप्रथम पोहोचण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे जोरदार पावसाची सुरुवात होऊ शकते आणि पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागांमध्ये 5 ते 10 जून दरम्यान मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि त्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागातील औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मान्सून थोडा उशिरा पोहोचू शकतो. 10 ते 15 जून दरम्यान पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र पावसामध्ये सातत्य कमी राहू शकते. विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव सर्वात उशिरा दिसण्याची शक्यता आहे. 15 जून नंतरच पावसाची स्पष्ट सुरुवात होईल आणि सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आता पावसाची टक्केवारी आणि वितरणाबाबत माहिती पाहूयात. हवामान मॉडेल्सनुसार कोकण भागात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे 105 ते 115% पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात जवळपास सरासरी म्हणजेच 95 ते 105% पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यात हा आकडा 85 ते 95% दरम्यान राहू शकतो, तर विदर्भात 80 ते 90% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की राज्यात पावसाचे संतुलन समान राहणार नाही आणि काही भागांमध्ये जास्त तर काही भागांमध्ये कमी पाऊस पडेल. आता चक्रीवादळाबाबत महत्त्वाची सूचना पाहूयात. 14 ते 21 मे दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे आणि 20 ते 21 मे या 2 तारखांना ही प्रणाली सर्वाधिक सक्रिय होऊ शकते. या काळात किनारपट्टी भागात वाऱ्याचे वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो आणि त्यासोबतच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्र देखील खवळलेला राहण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे. या चक्रीवादळाचा मान्सूनवरही परिणाम होऊ शकतो. या प्रणालीमुळे मान्सूनचा वेग वाढू शकतो, मात्र त्याच वेळी काही भागांमध्ये पावसाचे असमतोल देखील वाढू शकतात. आता उष्णतेबाबत अंतिम अपडेट पाहूयात. पुढील 48 ते 72 तास अत्यंत महत्त्वाचे आणि धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तापमान 46 ते 48 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढेल, वीज वापर वाढेल आणि पाण्याची टंचाई देखील तीव्र होऊ शकते. आता संपूर्ण परिस्थिती एकत्रितपणे समजून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम राज्याला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर चक्रीवादळाचा संभाव्य धोका निर्माण होणार आहे आणि त्यानंतर लवकर येणारा मान्सून सुरू होणार आहे. या संपूर्ण साखळीमुळे 2026 मधील हवामान परिस्थिती अस्थिर राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी स्पष्ट सूचना दिली आहे की त्यांनी घाईघाईत पेरणी करू नये आणि पहिल्या पावसावर अवलंबून राहू नये. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर शेतीविषयक निर्णय घ्यावे. सामान्य नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि चक्रीवादळाच्या काळात विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अधिकृत हवामान अपडेट नियमितपणे तपासणे देखील महत्त्वाचे आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हवामानाचा अंदाज हा निश्चित नसतो, तर तो संभाव्य परिस्थिती दर्शवतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी सुद्धा बदल होऊ शकतात. म्हणून घाबरण्याची गरज नाही, मात्र सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की या मान्सूनचा शेतीवर नेमका काय परिणाम होणार आहे आणि कोणते पीक यावर्षी अधिक सुरक्षित राहू शकते. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या रिअल न्यूज मराठीला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन बातमीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.